नमस्कार. 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 माझं नाव डॉक्टर विनोद गायकवाड. गेले 10 वर्ष झाले मी आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतोय आणि आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत असताना भरपूर असे काही रिझल्ट आले की ते मी शब्दामध्ये सांगू शकत नाही, इतके रिझल्ट घेतले. बरेचशा भागातनं पुणे, सोलापूर वगैरे लांबून 200-500 किलोमीटरपासून माझ्याकडे पेशंट येत आहेत आणि मी त्यांना उपचार करतो. तर आज या ठिकाणी मला साळुंके सरांनी या ठिकाणी आमंत्रित केलं आणि प्रोडक्टविषयी सांगायचं म्हणलं तर सुपर अँटॅक्स. तर बघा थोडक्यात सांगतो की पोल्युशन वगैरे माहिती आहे तुम्हाला सगळं, ठीक आहे. म्हणजे एक थोडीशी चर्चा करूया आपण त्याबद्दल. मी सांगतो 2 मिनिटात सुद्धा चर्चा करतो तुमच्याशी, ठीक आहे. बघा आज शुद्ध काय मिळतंय लोकांना सांगते सर? काहीच मिळत नाही. काहीच नाही अशुद्ध. हवा अशुद्ध आहे सध्या, कार्बन जास्त आहे, बरोबर आहे. त्याचबरोबर पाणी क्षारयुक्त आहे आणि दुसरी गोष्ट शेती. जे शेती करता त्याच्यामध्ये रासायनिक वापरलं जातं. आता जे काय वापरताय ॲक्च्युली आता बघा चिकन सुद्धा तुम्ही म्हणता चिकन पण किती दिवसात बंद तुम्ही करा ते केमिकल युक्तच आहे ना, ठीक आहे. पण नॅचरल असं काही मिळत नाही. त्याच्यामुळे काय होतं की बघा पूर्वीच्या काळी शुगर नव्हती, डायबिटीस नव्हता, होतं का? नव्हता. त्याचबरोबर गुडघेदुखी आता भयंकर वाढलेली, ठीक आहे. कारण लाईफस्टाईल चेंज झाली, काही मिळत नाही आहे, कॅल्शियम भेटत नाही आहे, विटॅमिन्स भेटत नाही आहेत आणि फार आजारी पडल्यानंतर बघा तर त्या टाईमला आपण डॉक्टर लोक आम्ही काय सांगतो की तुम्ही फळं घ्या, फळं खा. आता फळं पण काय नाही बऱ्यापैकी, काय काय फळं आहेत. आता बेरीज आहेत. आता बेरीबद्दल काय बोलू तर बेरी ह्या जंगलांमध्ये किंवा बाकीच्या ठिकाणी सायबेरियामध्ये मिळलं जातं. त्यामुळे ते शुद्ध हवेत आलेले असतात, त्यामुळे ते आपल्याला शुद्ध भेटलं जातं. त्याचबरोबर ह्या बेरी ह्याच्यात विटॅमिन्स आहेत थोडक्यात मिळलं तर आणि पचायला सोपे. ज्यावेळेस आपण आजारी असतो त्यावेळेस आपण फळं खाण्याचा का सल्ला देतो? कारण पचन संस्था अल्प झालेला असते, काही खाण्याची इच्छा होत नाही, बरोबर आहे. त्याच पद्धतीनुसार तर बघा या ठिकाणी सर्व्हिसिंगचा पार्ट जो असेल तो हे बेरी केला जातात. त्याच्यामध्ये आवळा असेल किंवा बाकीच्या गोजी बेरी असेल किंवा आणखीन प्रकारच्या अशा बऱ्याचशा बेरी त्याच्यामध्ये आहेत. आवळा तर सगळ्यांना माहिती आहे की नॅचरल आवळा असतो. विटॅमिन सी चा सोर्स ते जास्त असतो, ठीक आहे. विटॅमिन सी हे म्हणलं गेलं तर भूतलावरचं एक प्रकारचं अमृतच मानलं गेलं आहे. डोळ्यांसाठी, ब्लड सर्क्युलेशनसाठी, रक्त शुद्ध करण्यासाठी या ठिकाणी बेरीचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर आहे त्याच्यामध्ये सिबोक्थॉन. सिबोक्थॉन पण विटॅमिन सी ने बनलेला आहे. त्याचबरोबर सिबोक्थॉन पण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करतं. त्याचबरोबर गोजू बेरी आहे. अशा प्रकारचा ABCDE हे सगळं शरीराला लागणाऱ्या विटॅमिन्स आहेत. ते पण आहेत कशा स्वरूपात? वॉटर सोल्युशन. तर हे काय करतं, जेवढ्या प्रमाणात आपल्याला पाहिजे त्याच प्रमाणात ते बॉडीला मिळलं जातं आणि बाकीचं ते सोडून देतं. अशा पद्धतीनुसार आहे. त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारची झीज असेल किंवा हार्टचा काय प्रॉब्लेम असेल तर हार्टची कॅपॅसिटी वाढवते ते, बरोबर आहे. त्याचबरोबर कॅल्शियमचा सोर्स वाढवला जातो, ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर केलं जातं. काही एज नंतर कोलेजनचं प्रमाण बॉडीमध्ये कमी होतं. तर कोलेजनचा मात्रा वाढवण्यासाठी तर ह्याच्यासाठी मदत करतं ते ऍक्च्युली, बरोबर आहे. लिव्हर पूर्णपणे स्वच्छ केलं जातं. आता बघा आपल्या शरीरामध्ये लिव्हर हा मोठा कार्य करतो ऍक्च्युली. तर लिव्हर काय करतं तर पचवायचं काम करतं. तर आपल्या ह्याच्यामध्ये डिटॉक्स करायचे असे काही घटक आहेत त्याच्यामध्ये की ते डिटॉक्स केलं जातं. त्याचबरोबर त्याची पचन संस्था वाढली जाते. आता शुगर कशी होते तुम्हाला एक थोडक्यात सांगतो, शुगरचा काय रोल आहे. तर बघा आपलं जे शरीर आहे ते पेशींनी बनलेलं आहे, बरोबर आहे. पेशींचं खाद्य काय? ऑक्सिजन. ऑक्सिजन शुद्ध भेटला पाहिजे, है ना. तर ज्यावेळेस शुगर माणसाला होते ते कसे होते की शुगर होण्याचं कारण काय तर पॅन्क्रियाज असतो आपला, पॅन्क्रियाज इन्सुलिन तयार करतो. पण त्याच्या आधी लिव्हरचं कार्य इन्सुलिन बनवणे. ज्यावेळेस लिव्हर थकून जातो, फॅटी होतो, थकून जातो, त्याचं कार्य कमी होतं, त्या टायमाला पुढे जाऊन पॅन्क्रियाजचं कार्य असतं की इन्सुलिन तयार करणे आणि पूर्ण बॉडीला देणे. पण ज्यावेळेस आता ते बनवून थकून जातो एकटाच, थकल्यानंतर
जे काही शुगर आहे म्हणजे ब्लड शुगर आपण म्हणतो, ती शुगर ब्लडमध्ये घुसते, त्यावेळेस आपण त्याला म्हणलं जातं ब्लड शुगर. अशा पद्धतीने हे ब्लड शुगर होतं. तर ते होऊ नये म्हणून ह्याच्यात ओमेगा पण आहे. ओमेगा 3, 6, 9 हे सगळे ओमेगा फॅटी ऍसिड्स आपल्या बॉडीला लागतात, त्या पण त्याच्यामध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर पित्ताचे त्रास होतात बघा लोकांना, तर पित्ताच्या त्रासामध्ये सुद्धा हे गुणकारक आहे. त्याचबरोबर किडनी स्टोन हे सुद्धा रिकव्हर करण्याचे पण या ठिकाणी काम केलं जातं. त्यानंतर पॅरालिसिस असेल किंवा झोप रात्री येत नाही, निद्रानाश आपण त्याला म्हणतो, त्याच्यामध्ये पण प्रामुख्याने चांगल्या पद्धतीने काम करतं. अशा असंख्य प्रकारचे तुम्ही जे डिसेस आहेत त्याच्यामध्ये हे वरदान ठरलं गेलेलं आहे ना. त्याचा वर्क व्हॅल्यू पण चांगला आहे. त्याचबरोबर ह्याच्यात भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडंट आहे. अँटी ऑक्सिडंट असल्यामुळे कॅन्सर विरोधी हे प्रोडक्ट चाललं जातं. म्हणजे कॅन्सर म्हणजे काय की आपल्या शरीरामध्ये ऑटोइम्यून डिसऑर्डर मध्ये फरक पडणे, म्हणजे थोडक्यात पेशींमध्ये कॉम्प्लिकेशन होणे. ज्या